राष्ट्रीय महामार्ग धुराच्या वेळाख्यात डम्पिंग ग्राउंडमधील जळत्या कचऱ्याने मृत्यूचा मार्ग, मोठी दुर्घटना टळली. तासनतास दाट धुरामुळे वाहतूक विस्कळीत. मूर्तिजापूर शहरातील डम्पिंग ग्राउंडमध्ये लागलेल्या आगीमुळे निर्माण झालेल्या दाट धुराने 24 एप्रिलच्या रात्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 अक्षरशः विळख्यात घेतला. रात्री सुमारे 9 वाजल्यापासून उशिरापर्यंत धुराचे साम्राज्य कायम राहिल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी हा मार्ग मृत्यूचा सापळा ठरत होता. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही, मात्र परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती. धुराचे प्रमाण इतके तीव्र होते की काही अंतरावरून समोरचे वाहनही दिसेनासे झाले होते. परिणामी वाहन चालकांना जीव मुठीत धरून अतिशय मंद गतीने प्रवास करावा लागला. अनेकांनी हेडलाईट लावूनही रस्ता स्पष्ट दिसत नसल्याची तक्रार व्यक्त केली. काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे संथ झाली होती. विषारी धूर थेट वस्तीत, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. भागातही आगीचा मोठा परिणाम जाणवला. जोरदार वाऱ्यामुळे धूर थेट घरांमध्ये शिरल्याने नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ, घशात खवखव अशा तक्रारी जाणवू लागल्या. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागला. निष्काळजीपणा की जाणीवपूर्वक आग? प्रशासनावर प्रश्नचिन्ह. या घटनेमुळे सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला तो म्हणजे डम्पिंग ग्राउंड मधील कचऱ्याला आग नेमकी लागली कशी? ही अपघाती घटना होती की जाणीवपूर्वक कचरा जाळण्यात आला? स्थानिकांच्या मते वेळेत उपाययोजना न केल्याने आग वाढत गेली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. नागरिकांचा संताप, चौकशीसह कारवाईची मागणी. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात झाला असता तर जबाबदारी कोणाची, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. ठोस उपाययोजनांची गरज, प्रशासनाने जागे व्हावे. डम्पिंग ग्राउंडची नियमित देखरेख, कचऱ्याची वैयक्तिक विल्हेवाट तसेच अशा घटनांवर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवणे आवश्यक आहे. भविष्यात अशी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी होत आहे. मूर्तिजापुरातील ही घटना प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे. यावेळी मोठा अनर्थ टळला असला तरी वेळेत सुधारणा झाली नाही तर पुढील वेळी परिस्थिती अधिक भीषण ठरू शकते. इंडिया न्यूज R7 साठी उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी.